हरिधेयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्त्यहं प्रणतपादभवाब्धिपोतं वंदे महापुरुष ते चरणारविंदम ज्यांचे गावी केला वास त्यासी नसावे उदास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्राधिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञान ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळ करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरे करुणा करा करुणा करा हा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरे हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हो पावन झालो चराचरे चराचरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी हरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठ्ठल 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 हरी एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री संत जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग आपण आज सेवेकरता निवडला आहे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला आम्ही एकमेव भगवंताला आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवलेला आहे. तुकोबाराय सांगतात एक धरिला चित्ती त्याची ओळख सांगितली. तुकोबाराय सांगतात आम्ही एक चित्तामध्ये धारण केलेला आहे. मग तो कोण आहे त्याची ओळख सांगितली आम्ही रखुमाईचा पती. त्या साधकानं तुकोबारायांना प्रश्न केला महाराज तुम्ही भगवंताला हृदयामध्ये धारण केलं साठवलं त्याचा फायदा काय झाला. तुकोबाराय म्हणतात जेव्हा आम्ही त्या एकमेव परमात्म्याला आमच्या हृदयामध्ये धारण केलं साठवलं नवे नवे त्या परमात्म्याला आमच्या हृदयामध्ये आम्ही षड रिपुजे काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार या हृदयातून बाहेर काढले आणि भगवंताला आम्ही आमच्या हृदयामध्ये धारण केलं त्याची ओळख सांगितली. तुकोबाराय म्हणतात याचा फायदा असा झाला तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम. परंतु तुकोबारायांनी या दोन्ही चरणामध्ये असं सांगितलेलं आहे परंतु तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय तुम्हा आम्हाला आणि तरुण वर्गाला एक विनंती करतात. तुकोबाराय सांगतात तुम्हाला जर जीवनामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल तर तुकोबाराय सांगतात तुम्ही काय करा परद्रव्य परनारी झाले विषाची परी. तुकोबाराय सांगतात परद्रव्य दुसऱ्याचं द्रव्य
दुसऱ्याचं धन, परद्रव्य, परनारी. तुकोबाराय सांगतात परद्रव्य, दुसऱ्याचं धन, दुसऱ्याची पत्नी, परस्त्री. तुकोबाराय सांगतात ती आम्हाला कोणा समान झाले? झाले विषयाची परी. आणि तुकोबाराय सांगतात हे तुम्ही 3 सूत्र जर तुमच्या जीवनामध्ये जर अनुभवले किंवा या 3 सूत्रानुसार जर तुम्ही जीवन जर चाललात, तुकोबाराय सांगतात याच्या पलीकडे तरुण जाण्यासाठी कुठलीही साधना लागत नाही. तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार. तुकोबाराय सांगतात फार काही लागत नाही. तुम्हाला जीवनाचं सार्थक करायचं आहे, तुम्हाला भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे. तुकोबाराय सांगतात तुम्ही फक्त परद्रव्य, परनारी आणि झाली विषयाची परी. तुम्ही एवढं जरी तुमच्या जीवनामध्ये तुकोबाराय सांगतात माझं ऐकलं, ही जरी साधना तुम्ही मी सांगितलेली सहज सोपी साधना तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणली, तर तुकोबाराय सांगतात तुम्हाला तरुण जाण्याकरता बाकी जास्त काही व्यवहार करण्याची गरज नाही. तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम. विठ्ठल विठ्ठल. समाधी सोहळा हा कुठं होतो? वैकुंठामध्ये सुद्धा तुकोबाराय सांगतात तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. म्हणून तुकोबाराय सांगतात त्यांचा समाधी सोहळा वैकुंठामध्ये सुद्धा होतो. म्हणून आजची आपली तुकोबा मच्छिंद्र बाबांच्या समाधी सोहळा निमित्त आजची ही आपली पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. आता पहिला दिवस जर म्हटलं तर पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराचं काम काय राहतं? पात्र वाढून जायचं. मग प्रत्येक दिवसाचे दुसरा दिवस, तिसरा दिवस प्रत्येक जण महाराज मंडळी कीर्तनकार काय करणार? त्या पात्रावरती एक एक काय करणार? ज्ञानरूपी प्रसाद पात्रावरती वाढवून जाणार. म्हणून आजच्या या कीर्तनामध्ये सुंदरशी साथ देणारे आमचे मृदंगाचार्य, आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण आकाश महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर गायनाचार्य आमचे बद्री महाराज आहेत, त्याचबरोबर आमचे किशोर महाराज आहेत, त्याचबरोबर आमचे राम महाराज आहे. आणि आपण सर्वजण गावातील भजनी मंडळी, आता सर्वांचं नाव घेतलं असं ग्राह्य धरा, आणि सर्वच गावातील भजनी मंडळी आहेत. आणि त्याचबरोबर आपलं पंढरपूरला दिंडी जात असताना अनेक ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं? मुक्काम करत करत जावं लागतं. म्हणून सापटणे या ठिकाणी आपली दिंडी मुक्कामाला असते. त्या ठिकाणी सुद्धा आपण कीर्तन, प्रवचन त्यांचं आपल्याला अन्नदान असते. असे असणारे आदरणीय हरिभक्तपरायण वसंत दादा कुबेर दादा ते या ठिकाणी आहेत. आणि त्याचबरोबर त्या समोर बसलेले हा, तर ते दोघेही आज पती पत्नी आपल्या बाबांच्या समाधी सोहळ्या करता कीर्तना करता आज उपस्थित आहेत. आणखी कोण आहे? त्याचबरोबर त्यांचे चुलते तेही खूप दूरवरनं बाबांच्या समाधी सोहळ्यासाठी कीर्तन श्रवण करण्यासाठी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि प्राणाचे मनाचे कान करून तुम्ही सर्वजण कीर्तन श्रवण करणारे मातृ पितृ वर्ग विठ्ठल विठ्ठल. तुम्हा सर्वांच्या त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण बन्सी महाराज ते आपल्या दिंडीमध्ये खूप सेवा करतात. त्याचबरोबर संशिष्ट मोले शेळके दादा सुद्धा आहेत, त्यांनाही सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाची सुंदरशी शूटिंग करून यूट्यूब चॅनलला सोडणारे माझेच नावकरी रामेश्वर, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आता मी सेवेकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जीवन जगायचं असेल आणि या जीवनामधून आपल्या जन्मजन्मांतरीचे असणारे आपले पाप, आपल्या हातून कळत न कळत झालेलं पाप, जे काही आपल्याकडून झालेले वाईट कर्म असतील, या कर्मामधून जर आपल्याला सुटका करायची असेल, ते पाप जर जाळायचं असेल, तर तुकोबाराय सांगतात जीवनामध्ये आपल्याला साधना ही खूप महत्वाची आहे. मग आता योग साधना करायचं म्हटलं ते आपल्याला सोपं आहे का? सांगा ना. योगाची वाटा जे निघाले गा सुभटान, तया दुःखाच्या वाटा भागा आला. ज्ञानोबा सांगतात योग साधना करणं इतकं सोपं नाही. योग याग विधी येणे नोहे सिद्धी
वायाची उपाधी दंभ धर्म. ज्ञानोबा सांगतात योग साधना करणं आपल्याला शक्य नाही. कारण त्याचा परिणाम काय होईल? जळतील पापे जन्मांतरीचे. तुकोबाराय सांगतात एका जन्माचं नाही, जळतील पापे जन्मांतरे. एका जन्माचं नाही, अनेक जन्मोजन्मांतरीचं तुकोबाराय सांगतात आपलं जे काही कर्म असेल, वाईट कर्म पाप जे काही असेल ते जळून काय होणार? खाक होणार. मग आता या ठिकाणी तुकोबारायांनी साधना सांगितली. आता साधना जर मोठी असेल तर तिचं फळ किती पाहिजे? त्याच्या दुप्पट पाहिजे. साधना जी आपण करतो ती साधना आपली जितकी असेल त्या साधनापेक्षा फळ काय पाहिजे? मोठं पाहिजे. नाहीतर मग साधना मोठी असेल आणि फळ जर छोटं असेल तर काही उपयोग आहे का? आमचे गुरुजी नेहमी एक दृष्टांत सांगायचे. एक राजा होता आणि सेवकांबरोबर वाळवंटा समुद्राच्या कडाला काय झालं, तो गावाच्या बाहेर निघला आणि निघल्याच्या नंतर समुद्राच्या कडेने चालला. आता तो सेवकांबरोबर राजा चाललेला आहे आणि राजाला चालत असताना त्यांना एका रांगेमध्ये 7 खूप उंच असे नारळाचे झाडं दिसले. काय झाले? नारळाचे झाडं दिसले. आता त्यांना 7 नारळाचे झाडं दिसले. राजाने विचार केला एका लाईन मध्ये एक सारखे खूप उंच असणारे काय आहेत? नारळाचे झाडं आहेत. आता राजाने विचार केला माझी प्रजा इतकी मोठी आहे. राजा म्हटला आपण एक काम करू ना, पाहू आपल्या राज्यामध्ये कोणी शूरवीर आहे का. म्हणून मग राजानं प्रधानाला सांगितलं हे बघा दौंडी पिटवा की जो कोणी नारळाच्या झाडावरती पहिल्या झाडावरती वरती जायचं पुन्हा खाली यायचं, पुन्हा दुसऱ्या झाडावरती जायचं पुन्हा खाली यायचं, असं काय करायचं 7 झाडावरती वरती चढून काय करायचं खाली उतरायचं आणि उतरल्याच्या नंतर त्याला आपण काय करू बक्षीस देऊ. झालं. गावामध्ये सगळीकडे राज्यामध्ये दौंडी पेटवण्यात आली. ऐका हो ऐका, राज्य सरकारने सांगितलेलं आहे की जो कोणी या नारळाच्या झाडावरती चढून खाली उतरेल 7 झाडावरून त्याला इतकं असं बक्षीस राजेसाहेब देणार आहेत. कोणी पण येऊन म्हणू लागले मी चढतो. अनेक तरुण वर्ग त्या ठिकाणी आले, अनेक माणसं आले, कोणी पाहण्याकरता आले की असं कोण शूरवीर आहे. आता मला सांगा ना 7 नारळाच्या झाडावरती एक जण आला लगेच. त्यानं नारळाच्या झाडावरती वरती जाण्याकरता पहिल्या फांदीवर पाय दिला, नंतर दुसऱ्या फांदीवर पाय दिला आणि तो फांदीवर पाय देत देत वर गेला. बरोबर आहे का? बरोबर आहे. नारळाच्या झाडाला फांदी असते का? तुम्हाला इतकं सुद्धा काय कळत? नारळाच्या झाडाला फांदी असते का? नाही, मी बघत होतो तुमचं लक्ष आहे का नाही करताना. आता नारळाच्या झाडावरती जायचं, नारळाच्या झाडावरती जाण्यासाठी जितके कष्ट लागतात त्यापेक्षा खाली उतरण्याकरता दुप्पट कष्ट लागतात. जर पाय निसटला, आकाश महाराज नारळाच्या झाडावरती जर एखादा मनुष्य गेला तर तो कस बसा जाऊ शकतो, पण वरून खाली येताना त्याचा पाय सरकला, पाय निसटला तर काय होईल? कसा आवाज येईल? आपण आवाज कसा येईल? काय होईल? जसा पडल, जसा खाली पडल काय होईल? असा धप्प दिशे आवाज येईल. परंतु हातपाय गेल्याशिवाय किंवा आधा कदा एखादा जगू सुद्धा शकत नाही. माझ्यासारखा जर कमी तब्येतीचा असेल तो तर जागेवर जीवन सोडून दे. आता सोपं आहे का मला सांगा? मग आता काही जण एक झाडावरती गेले, आले कस बसे खाली, दुसऱ्या झाडावरती गेले, सगळे लोक कंटाळले. मग राजा म्हटला आता कोणी राहिलं का? सगळे म्हटले नाही आता कोणी राहिलं नाही. कोणाचीच इच्छा नाही म्हणे झाडावर जायचं. 7 नारळाचे झाड म्हणे इतके कष्ट कोणी घ्यायला सांगितले? आता एक तरुण उठला, म्हटला राजेसाहेब तुम्ही असं बोलू नका की माझ्या राज्यामध्ये कोणी शूरवीर राहिला नाही, असं नाही तसं नाही. मी तुम्हाला 7 झाडावरती चढून खाली उतरून दाखवतो. राजा म्हटला मग इतक्या वेळ कुठे गेला होता? कीर्तन सुरू होऊन 1 तास झाला, तू आताशी कीर्तनाला आला, तू इतक्या वेळ कुठे गेला होता? त्यानं सांगितलं मी इथंच होतो, परंतु तुम्ही माझं लक्षपूर्वक ऐका. राजाला तो एक तरुण सांगत आहे. म्हटलं तुम्ही माझं लक्षपूर्वक ऐका. तुम्ही दवंडी पिटवली. काय सांगितलं राज्यामध्ये? जो कोणी 7 झाडावरती चढून खाली उतरल
त्याला बक्षीस देणार आहे, पण बक्षीस काय देणार हे सांगितलं नाही ना, म्हणून म्हणला मी झाडावर चढलो नाही. बरं म्हणे असं आहे का, मी तुला बक्षीस सांगतो. म्हणे काय बक्षीस, काय नाही म्हणे, जो 7 झाडावरती नारळाच्या 7 झाडावरती चढून खाली उतरल त्याला राजा म्हटलं मी एक मुठभर फुटाने बक्षीस देणार आहे. तो म्हटला इतक्या 7 झाडावर चढायचं, इतके कष्ट घ्यायचे आणि बक्षीस काय, म्हणजे इतकी मोठी साधना करायची, बक्षीस काय मुठभर फुटाने. मग आता मला सांगा, इतके कष्ट करायचे, इतकी साधना करायची आणि फळ जर छोटस असेल तर याचा काय उपयोग आहे का, नाही. परंतु तुकोबाराय सांगतात या ठिकाणी असं आहे, ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये सुद्धा सांगतात, उदाहरण देतात, जसं की गवताच्या गंजीला आपण काडी लावली आणि अनेक पाप जळून गेले, ऐसे नामे केले जपता हरी, ऐसे नामे केले जपता हरी. ज्ञानोबाराय सांगतात, आमचे गुरुजी पण एक नेहमी सांगायचे की एक मुलगी शहरामध्ये दिली, काय केली, गावामधली एक मुलगी मुंबई सारख्या शहरामध्ये दिली. आता तिथं दिल्याच्या नंतर आता तो जावई बिचारा शहरामध्ये राहणारा होता. आता त्यांना सूर्य बघायचा म्हणजे कधी मधीच, रोज रोज काही शहरामध्ये सूर्य पाहायला भेटत नाही. आता तो योगायोगानं सासरवाडीला दिवाळीला त्याच्या बायकोसोबत आला. आता दिवाळीचा सण, आता शहरामध्ये दिवाळीला दिवा पंथी जरी लावायचं म्हटलं तरी कशाची लावतात, लाईट माळीची, दिव्याची पंथी शहरामध्ये लावत नाही. मग आता तो सासरवाडीमध्ये आला, आल्याच्या नंतर त्यानं दिवाळीचा सण उत्सव होत आहे सगळीकडे बघितलं आणि त्यानं बायकोला विचारलं, का ग इतके दारामध्ये हे जे लावले आहेत हे नेमकं काय आहे. त्यानं विचार केला, पंथी इतके या ठिकाणी काय केलेले आहेत, दिवे लावलेले आहेत. म्हणजे त्यानं विचार केला हे नक्की सूर्याचं पिल्लू असावं. हे काय असावे, आता त्याला शहरामध्ये सूर्य बघायची सवय, तो म्हटला हे काय असावे, नक्कीच सूर्याचे पिल्ल असावे. तो म्हटला एक काम करू, आपल्याला शहरामध्ये सनसेटला जायचं म्हटलं म्हणजे सायंकाळी सूर्य बघायला तर काय करावं लागतं, समुद्रावर जावं लागतं, मग कुठंतरी सूर्य बघायला भेटतो. तो म्हटला आपण एक काम करू ना, यातला एक सूर्याचं पिल्ल आपण चोरून ठेवून जाताना घेऊन जाऊ, आपण रोज घरी सूर्य बघू. मग त्यानं काय केलं, एक दिवा उचलला, तो त्याला सूर्याचं पिल्लू समजतो, त्यानं एक दिवा उचलला आणि घराच्या पाठीमागे गेला. आता तो पूर्वीचा काळ होता, घराच्या पाठीमागे काय होतं, खूप मोठी गवताची, अजून काय म्हणतात आपलं, चाऱ्याची गंज लावलेली होती, हा वैरणीची गंज लावलेली होती. आता त्या गंजीमध्ये त्यानं काय केलं, ते सूर्याचं पिल्लू नेऊन ठेवलं. काय झालं संपाले बाबा, हा पेटलं, विठ्ठल 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 विठ्ठल. माता मला सांगा, त्यानं जसं ते सूर्याचं पिलू समजून तो दिवा उचलला आणि त्या गंजीमध्ये नेऊन ठेवला, ठेवल्याबरोबर पाले बाबा काय झालं, ते जळून खाक झालं. तसं ज्ञानोबाराय सांगतात, तृण अग्नी मेळे आणि समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. तुकोबाराय सुद्धा सांगतात, जन्मोजन्मांतरीचं पाप जाळण्याकरता आपल्याला नामस्मरण जितकं महत्वाचं आहे, त्याचबरोबर नामस्मरण हृदयामध्ये धारण करत असताना त्या परमात्म्याला आपल्याला हृदयामध्ये चित्तामध्ये साठवायचं आहे. मला खूप दिवसापूर्वी एकानं प्रश्न केला होता, राम आधी का नाम आधी. तुमच्यापैकी कोणाला माहित असेल तर सांगा, नाम आधी का राम आधी. हा नाम, वा पालबाबासाठी एकदा टाळ्यावर. आम्ही स्वामीजींकडे असताना पालबाबा आमच्या आश्रमावरती खूप दिवस होते, गायींची सेवा करायचे, स्वामीजींसोबत कीर्तन प्रवचन ऐकायला जायचे. अगोदर काय आहे पालबाबा, नाम आहे. कारण का, केले रामायण रामा आधी. रामप्रभूंचा अवतार होण्याच्या अगोदर काय झालं, रामायण लिहून ठेवलं. मग रामायण कसं लिहून ठेवलं, कशामुळे, वाल्या कोळ्यानं काय केलं, नामस्मरण काय केलं, अगोदर नामस्मरण केलं, नंतर तो परमात्मा काय झाला, हृदयामध्ये प्रकट झाला. मग नाम आणि राम दोन्ही काय आहेत, एक समान आहेत. प्रभूचं दर्शन झालं काय आणि नामस्मरण हृदयामध्ये धारण केलं काय. मग तुकोबाराय सांगतात, आम्ही साधना काय केली, अभंगाचं पहिलंच एक कोण ओळख सांगितली, आम्ही रखुमाईचा पती. आता माणसाला प्रत्येकाला
दोन ठिकाणी वेगवेगळ्या नात्यानं ओळखलं जातं. आता एका गावामधून एका मुलाचं लग्न झालं नवीनच आणि त्याच्या गाडीवरती पाठीमागे बसून काय झाले, त्याची बायको आणि तो गावाच्या बाहेर निघले. समजा राजगाव मधून निघले. आता राजगाव मधून निघल्याबरोबर लगेच एक जणानं पाहिलं आणि म्हटलं, अरे याच्या मागे बसली ती मुलगी कोण आहे? तो म्हटलं, अरे माहिती नाही का, त्याचं लग्न झालं, त्याची बायको आहे. म्हणजे त्याच्या बायकोला कोणामुळे ओळखलं गेलं इथं? तिच्या नवऱ्यामुळं. आणि तशीच गाडी काय झाली, त्याच्या सासरवाडीत गेली आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या गावात पण लोकांनी पाहिलं आणि म्हटलं, अरे त्या पुरीसोबत मागं बसलेला, त्या पुढं बसलेला मुलगा कोण होता? तो म्हटला, अरे दुसरा म्हटलं, तिचं लग्न झालं, तो तिचा नवरा आहे. म्हणजे तिथं कोणाच्या ओळखीनं ओळखलं? बायकोमुळे काय झालं, नवऱ्याची त्या ठिकाणी ओळख पटली. कीर्तन मला वाटतं तुम्हाला चांगलं कळतंय. असं सोप्या भाषेत सांगितलं का लवकर करण पोहोचतो. त्या ठिकाणी काय झालं, मुलीच्या नावानं मुलाची ओळख झाली. म्हणजे बायकोच्या ओळखीनं, बायकोच्या नावानं काय झाली, नवऱ्याची ओळख झाली. मग आता या ठिकाणी भगवंताची ओळख सांगितली. कोणामुळे? आम्ही रखुमाईचा पती. आई रखुमाईच्या ओळखीनं काय सांगितली, नावानं ओळख सांगितली. आम्ही हृदयामध्ये एक धारण केला. काय केला? एक धारण केला. तुकोबाराज सांगतात, आम्ही त्याला एक धारण केला. असं एक चित्तामध्ये परमात्मा धारण केला. आम्हाला दुसऱ्याची गरज पडलीच नाही. एक जो परमात्मा आहे, या एकावरती सांगायचं झालं तर रात्र बी पुरणार नाही. एक धरीला चित्ती. तुकोबाराज सांगतात, आम्ही जो एक परमात्मा हृदयामध्ये धारण केलेला आहे, तो रुक्माईचा पती आम्ही हृदयामध्ये धारण केलेला आहे. तुकोबाराज सांगतात, असा जो परमात्मा आहे त्याच्याकडे सगळं काही आहे. त्याला भगवान त्यामुळे म्हणतात, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. असा तो परमात्मा असल्यामुळे तुकोबाराज सांगतात, आम्हाला दुसऱ्याची गरज पडली नाही. फक्त एकच, तुम्हाला एक शब्दावरती मी एक दृष्टांत सांगतो. आपुला तो एक देवाचं औषध काही असू द्या. एक पुराणातला दृष्टांत सांगतो. एक जण एका डॉक्टरच्या काउंटरला कामाला होता. आता पूर्वीच्या काळामध्ये डॉक्टरांना वैद्य म्हटलं जायचं आणि ते डॉक्टर ते वैद्य. मग त्यांच्याकडे औषधं कसे असायचे, झाडपाल्याची औषधं असायची. मग आता झाडपाल्याचं औषध असल्या कारणानं हा त्या डॉक्टरच्या काउंटरला काम करायला होता. यानं पाहिलं कोणीही पेशंट आला की डॉक्टर काय करायचे, एक चूर्ण होतं आणि ते बरणीमध्ये ठेवलेलं होतं. ते चूर्ण घ्यायचे, प्रत्येकाला विचारायचे, हा डोळे दाखव, जीभ बाहेर काढ, हा काय होतंय, आणि घी एक पुढीन जाय. आणि ते चूर्ण दिल्याच्या नंतर काय व्हायचं, आजार नीट व्हायचा. यानं 2-3 महिने काम केलं. म्हटलं इथं दिवस रात्र काउंटरला काम करून डॉक्टर आपल्याला इतका थोडासा पगार देतात. म्हटलं एक काम करू ना, डॉक्टर औषध काय देतात आपण ते औषध विचारू. म्हणून त्यानं डॉक्टरांना एक दिवस औषध विचारलं. डॉक्टर म्हटलं काही नाही, मी पंढरपूर वरून चूर्ण आणलं आणि ते चूर्ण बारीक केलं आणि लोकांना देतो. यानं विचार केला आपण पण काय करायचं, दुसरा दवाखाना टाकायचा. आता शिकलेला नव्हता, फक्त काउंटरला नाव लिहिलं होता. आता याने ती प्रक्रिया पाहिली. आता झालं असं, तो घरी गेला. त्याने विचार केला काही झालं तरी चालेल, पण काय करायचं, आता दवाखान्यात टाकायचा. मग त्याने त्या डॉक्टर पासून 100 किलोमीटर दुसरीकडे काय केलं, स्वतःचा दवाखाना टाकला. पंढरपूरला गेला, ते चूर्ण घेऊन आला आणि ते चूर्ण घेऊन आल्याच्या नंतर त्यानं सुद्धा ते बारीक बुकटी केली आणि बरणीमध्ये भरून ठेवली. आता ते चूर्ण असं होतं, ते खाल्लं का माणसाने एकच काम करायचं, ते पाण्यामध्ये थोडंच टाकून घेतलं का लोटा उचलायचा आणि ओढ्याला जायचं. एकच काम, इतकं ते चूर्ण भयंकर होतं. मग आता यानं विचार केला, म्हटलं आता आपला दवाखाना चांगला चालतो. यानं लगेच दवाखाना टाकला, पुड्या बांधून ठेवल्या. एक जण यायचं, हा काय होतंय, हा डोळे दाखवा, कान दाखवा, जीभ दाखवा, पुडी घ्या, घरी निघा. आता लोक काय करायचे, ते पुडी घेऊन जायचे. घेऊन गेल्याच्या नंतर योगायोगानं एकाला गुण आला. याला त्यातलं काही कळत नव्हतं, फक्त याने एकच दणका धरला होता. काय करायचं, कोणी आलं काय दुखतं, हा पुडी घ्या आणि निघा. आता असं चाललं खूप दिवस. आता खूप दिवस चालल्याच्या नंतर एक कुंभार दादा होता आणि त्या कुंभार दादाचं गाढव हरवलं.
आता गाढव हरवल्याच्या नंतर तो इकडं तिकडं शोध घेत होता. इकडं तिकडं शोध घेत असताना त्याला एकाने विचारलं, का हो दादा तुम्ही इकडे इकडं का शोध घेता, का फिरता? त्यानं सांगितलं, अरे माझं गाढव हरवलं रे. आता त्या गाढवाला शोधायचंय, पण मी आता शोधू कसा? ते म्हटले काही नाही, आपल्या गावामध्ये नवीन दवाखाना झालेला आहे, डॉक्टरकडे जायचं, काहीही दुखू द्या, औषध एकच. म्हटलं काही प्रॉब्लेम असू द्या, औषध एकच. आता तो गेला डॉक्टरकडे. डॉक्टरला म्हटलं काय झालं? डॉक्टरने विचारलं काय झालं? त्यानं सांगितलं काही नाही, गाढव हरवलं. डॉक्टरला तो हा डॉक्टर नव्हताच, याला काही घेणं नाही. काय झालं? गाढव हरवलं. मग दाखव डोळे. अरे दाखव जीभ, जीभ दाखव, डोळे दाखव, ह्या अंगोर होय त्या अंगोर होय. दिली एक पुडी बांधून. आता याला पुडी बांधून दिली. याचं काय झालं बाबा? गाढव हरवलं, याला गाढव शोधायचं होतं. आता यानं पुडी घेतली, घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर त्यानं ती पुडी पाण्यामध्ये टाकली. जशी पाण्यामध्ये ती पुडी टाकून पेला, तसाच लोटा उचलला आणि ओढ्याला गेला. आता गेल्याच्या नंतर ते चूर्ण त्यानं पुडी जरा जास्तच घेतली आणि ते ओढ्याला लोटा घेऊन जाता जाता सायंकाळ झाली. यानं विचार केला, रात्री अंधारात जाण्या येण्यापेक्षा मला एक काम करू, आज आपण ओढ्याला थांबू. जायला पण सोपं होतंय, घरून यायचा लांबचा त्रास नको. तो ओढ्यालाच थांबला आणि थांबल्याच्या नंतर बघता बघता पहाट झाली महाराज, सकाळ होत आली. पहाट झाली, जरा जरा तांबडं फुटायला लागलं, जरा जरा याला दिसायला लागलं आणि तितक्यामध्ये त्याचं गाढव चरत चरत तिथं आलं. हा म्हटलं, अरे वा, गाढव हरवलेलं सुद्धा औषध आहे डॉक्टरांकडं. मग आता तो एक दिवस त्याचं गाढव तर सापडलंच, पण सापडल्याच्या नंतर त्या राजाची जी राणी होती, त्या राणीला राजानं काय केलं होतं, राज्याच्या बाहेर एक महाल बांधून दिला. तो त्याच्या राज्यामध्ये राणीला राहून देत नव्हता. आता त्या राणीनं विचार केला, आता आपल्याला राजानं काय करावं, पुन्हा आपला स्वीकार करावा, त्यासाठी काय करावं. मग आता अशीच त्याच्या कानापर्यंत हा गाढव, ज्याचं गाढव हरवलं तो दादा गेला आणि म्हटला, राणीसाहेब माझं गाढव हरवल्याला शोधून दिलं बा डॉक्टरना, आपल्या राज्यामध्ये आपल्या गावामध्ये असं डॉक्टर आहे. मग राणी म्हटली, का मला राजानं पुन्हा माझा स्वीकार करावा, मला जवळ करावं, याकरता काही औषध? त्याच्याकडे सगळे औषध आहे, पण तुम्हाला एकदा जावंच लागेल. राणी बी आली. आल्याच्या नंतर राणी साहेबाला त्यानं विचारलं, काय झालं? म्हणे काही नाही, मला राज्याच्या बाहेर राजानं टाकलं आहे, मला पुन्हा त्यानं स्वीकार करावा. म्हटलं काही नाही, डोळे दाखवा, जीभ दाखवा, आपलं ठरलेलंच आहे. आणि एक पुडी दिली. मग सांगितलं, हे काय करा, तुम्ही घरी जाऊन घ्या. राणी गेली त्या जंगलामध्ये. गेल्याच्या नंतर राणीने ते औषध घेतलं. पण आता राजाची राणी म्हटल्यावर ती कशी असेल, थोडी नाजूक. आता नाजूक असल्या कारणानं तिला ते लोटा घेऊन जाऊन जाऊन ती इतकी त्याची परिस्थिती बेकार झाली, इतकी हालत खराब झाली, ती मरणाच्या दारापर्यंत जायला लागली. मग काही लोकांकडून राजाकडे निरोप गेला, राजेसाहेब तुमची राणी आता मरणाचे शेवटचे क्षण मोजत आहे, आता तरी तुम्ही काय करा, तिचा स्वीकार करा. राजाला बिचारायला दया आली. आता दया आल्याच्या नंतर तो म्हटला, एक काम करतो, मी तिचा स्वीकार करतो. आता जसं राणीला जसं राजा घ्यायला गेल्याच्या नंतर त्या रथामध्ये राजा म्हटला, जाऊ द्या, बिचारी आयुष्यभर साथ दिली, आता थोड्या करता येईल, काय करू, रथामध्ये बसून नेऊ. रथ आला. रथ आणल्याच्या नंतर राणीने जसा एक पाय उचलला रथामध्ये ठेवणार, तिची हालही झालते, इतके हाल झालते की तिच्या हाल ती सांगू शकत नाही. मग तिनं रथामध्ये एक पाय ठेवला आणि त्या गाढवावाल्या दादाकडे डॉक्टरकडे पाहून हसली. म्हटली, झाला जरा त्रास पण गुण आला हमखास. आणि रथामध्ये बसली आणि बसून काय झाली, ती राजवाड्यामध्ये आली. सगळीकडे वार्ताहत पोहोचली. अर्थ असा कसा डॉक्टर की त्याच्याकडे काही असू द्या, औषध एकच. आणि आता त्या राज्यावरती योगायोगाने एकदा संकट आलं. आता संकट आल्याच्या नंतर राजाला चिंता पडली की दुसऱ्या राज्याचे सैन्य आपल्या राज्यावरती काय करणार आहेत, आता युद्ध करण्याकरता, आक्रमण करण्याकरता काय होत आहेत, प्रवृत्त होत आहेत. मग म्हटले, लोक लगेच राजाकडे गेले. म्हटले, काय काळजी करायची नाही, आपल्या राज्यामध्ये असा डॉक्टर आहे, काहीही प्रॉब्लेम असू द्या, त्याच्याकडे औषध आहेच. मग म्हटले, बोलवलं. आता मग राजा त्याला म्हटला, डॉक्टर आपल्याला आपल्या राज्यावरती काय होणार आहे, आक्रमण होणार आहे, त्याकरता काहीतरी औषध पाहिजे. मग त्यानं विचारलं, आपल्याकडे सैन्य किती आहे?
त्यांनी सांगितलं आपल्याकडे जवळपास 1-2 हजार सैन्य आहे. मग डॉक्टर म्हटले एक काम करा. म्हटलं एक काम करा, आता 1-2 हजार पुड्या बांधण्याकरता काय करा, काही सेवेकरी मला द्या. गेले 1-2 हजार पुड्या बांधल्या. जेवढं सैन्य होतं सांगितलं ह्या सगळ्या सैन्यांना द्यायचं. मग आता एवढ्या सैन्यांना दिल्यानंतर प्रत्येक जण लोटा उचलायचा आणि त्या राज्याच्या बाहेर जायचं. समोरचं दुसऱ्या राज्याचं जे सैन्य आक्रमण करण्याकरता आलेलं होतं ते त्या बाजूला होतं. त्यांनी पाहिलं, म्हटलं का रे हे लोक सकाळपासून एकच करत येतं, काय लोटा उचलतात गावाच्या बाहेर येतात, लोटा उचलतात गावाच्या बाहेर येतात. नेमका असा प्रॉब्लेम काहीतरी या गावामध्ये काय झालेलं आहे, साथ आलेले आहे. त्यापेक्षा आपण आपलं युद्ध न करता गेलेलं बरं. निघून गेले. लगेच हे सगळं सैन्य राजापाशी आलं आणि सगळे हळूच गालामध्ये हसले. म्हटले झाला जरा त्रास पण गुण आला हमखास. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, कसंही दुखणं असू द्या, काही प्रॉब्लेम असू द्या, औषध हा एकच. तसं तुकोबाराय सांगतात, कितीही जन्मोजन्मांतरीचं पाप जरी असलं, काही जरी असलं, त्याच्याकरता नामस्मरण हे एकमेव औषध असं आहे की एक नामस्मरण घेतलं की जन्मोजन्मांतरीचं पाप काय होतं, जळून जातं. मग तुकोबाराय सांगतात जन्मोजन्मांतरीचं पाप जळून गेलं, त्याकरता आम्ही अगोदर नामस्मरण घेतलं आणि नामस्मरण केल्यामुळे झालं काय, आमच्या हृदयामध्ये तो परमात्मा आम्ही साठवला, तो आमच्या हृदयामध्ये धारण झाला. रुक्माईचा पती आमच्या हृदयामध्ये धारण झाला आणि त्यानं काय कामं झाले अभंगाचं झाले.